आज ना उठायला खूपच वेळ झाला होता. तसं तर मुद्दामच उठलं नव्हतं. कारण नित्याचे पप्पा सकाळीच ना एक मीटिंग होते तिकडे गेले होते आणि मला स्वयंपाकसुद्धा बनवायचा नव्हता. त्याच्यामुळे मी झोपली होती आणि माझ्यासोबत नित्यासुद्धा झोपली होती. उठायला तर वेळ झालाच होता. मग इथे दोघींनी सुद्धा पटकन आंघोळ करून घेतली आणि आता जेवायला काय बनवायचं म्हणून मी ते डाळ भातच बनवायला घेतलं. आता एकटीसाठी कुठे काय बनवायचं? तसं तर बायकांना घरातल्या प्रत्येक माणसाच्या आवडीचा स्वयंपाक करतील, पण स्वतःसाठी काय बनवायचं म्हटलं ना तर कंटाळाच करतात. तसंच माझं सुद्धा होतं. इथं ना मी नंतर भाताचा कुकर लावून दिला आणि मटकी भिजत घालायला घेतली, कारण मला तर मटकी आवडते. सोबत नित्याला सुद्धा मोड आलेली मटकी ना खूप आवडते खायला. थोडंसं हळद आणि मीठ लावून शिजवून दिली ना तर ती सुद्धा खूप छान खाते. मोड आलेल्या कडधान्यामध्ये नाही तर जास्त प्रमाणात प्रोटीन सुद्धा असतं आणि बाळाला दिलेलं केव्हाही चांगलं. नंतर नाही ते मी गहू उन्हाला घातले. संक्रांतीसाठी ना इथे मी 1 किलो गहू आणले होते सेपरेटच, कारण ओटीत घालण्यासाठी. आणि त्याच्यामध्ये ना ऊस बोरं घातल्यामुळे ते खूपच चिकट झाले होते. त्याच्यामुळे मी त्याला एक ऊन देऊन घेतलं आणि नंतर ना ते स्वच्छ करून हाय असं पिशवीत घालून ठेवलं, कारण नेक्स्ट टाइम जेव्हा मी गहू दळेन ना तेव्हा ते मला वापरता येईल. उशिरा उठल्यामुळे इथं मॅडम काय झोपायचं नावच घेत नव्हत्या आणि मला तर कपडे धुवायचे होते, पण नित्य झोपल्याशिवाय मला कपडे काही धुता येणार नव्हते. म्हणून मी थोडीफार ना क्लिनिंग सुद्धा करून घेतली आणि आठवड्यातून एकदा का होईना माझ्याशी क्लिनिंग चालूच असते. नंतर वाळलेले कपडे सुद्धा ना मी ती घडी करून ठेवली आणि भात तर छान शिजला होता. मग नित्याला सुद्धा मी पटकन भरून आणि आता ना आम्हाला ही गाडी स्वतः चालवायला यायला लागली, त्याच्यामुळे ना चेहऱ्यावरचा आनंद तर काही विचारू. नंतर संध्याकाळच्या भाजीसाठी ना इथे मी पालकची भाजी निवडून ठेवली. पालेभाज्या जेवढ्या बनवायला सोप्या असतात ना तेवढ्या त्या नीट करून ठेवायच्या ना खूपच बोरिंग काम वाटतं. हो ना, तुम्हाला सुद्धा असंच वाटतं का? नंतर ना आम्ही गेलो होतो मार्केटमध्ये, कारण नित्याच्या बोरणासाठी ना मला घ्यायची होती बोरे. आता भाजी मार्केटमध्ये आलोय म्हटल्यानंतर थोडीफार भाजी सुद्धा घेतली पाहिजे ना. मग भाजी वगैरे घेतली, बोरं घेतली आणि घरी आलो. चला मग भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये.